सन्मानित केलं जात आहे। समीरजी हिंदूराव, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। समीरजी हिंदराव यांचा मुख्य व्यासपीठावर झालेला हा सन्मान आपण अनुभव। उपस्थित सर्वांचं आंबेगावकर चषकाच्या वतीने सहर्ष स्नेह हार्दिक स्वागत। मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे। समालोचन कक्षामध्ये बदल करूया, या ऐकूया पुन्हा एकदा मुरबाडचा एक बुलंद आवाज, अर्थात दीपक बिराडे सरांचा आवाज। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। खोला टाकलेला बॉल ड्राइव्ह केला समोर लोंगांना बॅकअप साठी फिल्डर अवेलेबल होते विशाल शिंगोले आणि त्यांच्या समोर मयूर शेळके सलामीवीराच्या भूमिकेत जय बजरंग वडवली त्यांच्या विरोधात जानपाटलाचा पाडा। या दोन टीमच्या दरम्यान ग्रुप ई मधील पहिल्या फेरीचा तिसरा सामना। जगदीश हिंदूराव सरपंच नावे क्रीडानगरीत उपस्थित झाल्यात विनंती। या व्यासपीठावर मागचा सामना काय बॅटिंग केली 90 धावा असं वाटलं होतं चेस होतील की नाही, मात्र सूरज विषयाच्या आक्रमक फलंदाजीनं एक नवा विक्रम या स्पर्धेमध्ये घडून आणला आणि जयमान तोंडलीचा दमदार विजय तो अनुश्री 11 भुवनच्या अगेन्स्ट आपण पाहिला। सामना नव्हता, जणू काय हायलाइट सुरू होती, फक्त चौकार षटकार आक्रमण सडेतोड प्रत्युत्तर दोन्ही बाजूने देण्यात आलं होतं। टोटली त्या डावामध्ये पाहिलं तर एकंदरीत 183 धावा बनवल्या गेल्या। 58 चेंडूत 193 धावा टोटली त्या सामन्यामध्ये बनवण्यात आल्या होत्या। बॅकफुटवर थांबले, स्क्वेअर कट, मयूर शेळके पेटन चौक, बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। पाहिला तर यजमान संघाने फक्त 62 धावा उभारल्या होत्या। अदरवाईज कुठल्या टीमला 40चा पल्ला गाठता आला नव्हता। मात्र आज धावसंख्येचा वेग आणि वेग, त्यात मयूर शेळके यांचा आक्रमण, बॉल काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, जितकी जास्त उंची तितका जास्त अंतर, बॉल सीमारेषेच्या बाहेर चुमंतर, षटकार। संपलं, 19 धावा बनवल्या गेल्या। जय बजरंग वडवली संघ फलंदाजी करतोय। जानपाटलाचा पाडानं पहिल्या डावामध्ये टॉस जिंकला, ते गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या सामन्यात 90 धावा सहजरित्या चेस करण्यात आल्या। एकाच डावात 2 अर्धशतक देखील आपण पाहिली। प्रभूजी बोईर आणि परेजी समे यांच्या वतीने यानंतर प्रत्येक षटकारासाठी 200चा कॅश प्राइज असेल मयूर शेळके यांच्याकरता। जयमान तोंडलीनं नवा विक्रम या स्पर्धेमध्ये केलेला आहे। सांघिक सर्वोच्च धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे। चेसिंग मध्ये देखील आणि टीम टोटल मध्ये देखील सरसी या संघाची आपण पाहिलेली आहे। तिसरा सामना सुरू आहे, स्पीडअप अपेक्षित असेल। धावा 19, दुसरा षटक वसंत गोलंदाजी करता येत आहे। स्ट्रायकर एंडला विशाल शिंगोळे। पहिला बॉल लाईन खराब आहे, वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचेल ती 20 या आकड्यामध्ये 21 बोर्ड। पहिल्या डावात अक्षय गायकवाडच्या बॅट मधून 18-50 आपण पाहिलं होतं। प्रत्युत्तर सूरज विषयने दिला 18-67 धावा। आणि या सामन्यात आता सलामी जोडी पुन्हा एकदा हाहाकार करतेय, ती फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग वडवली क्रिकेट संघाची। डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे विशाल शिंगोलेच्या बॅटमधून आणखीन एक विश्वासू फटका, चौकार।
चौकारानं धावसंख्या 24-24 बरोबर 11 वाजून 52 मिनिटांनी पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा स्वप्नीलजी दलवी यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मयूरजी शेळके यांच्यासाठी 1000चं कॅश प्राइज आहे. ऑन साइडला चेंडू उंच हवेत आणि वाऱ्याच्या लाटांवरती स्वारत असताना जातोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे उंच गगनभेदी गगनचुंबी फटका षटकार. षटकारांना धावसंख्या आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड. आज खेळपट्टीनं आपला वेगळा रंग दाखवलेला आहे. खेळपट्टी एका वेगळ्या मोड मध्ये गेलेली आहे. हा चेंडू फुल टॉस होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्थिर. बागफुटरवाले ड्राईव्ह करतायत. कव्हर पॉइंटच्या मधून चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चमकदार चौकार विशाल शिंगोळेच्या बॅटमधून. स्पॉन्सरशिप साठी ज्यांची विशेष मदत विशेष सहकार्य आम्हाला लाभलं होतं ते कमलाकर अप्पा घरत आणि त्यांची प्रतिक्रिया दरम्यानच्या कालावधीत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर पडतो. प्रयत्न सुरू होता. 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे 36. 36 धावा दाखल करते. स्टील 1 to go. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. बॉल पाठवलाय स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. DRA ची मागणी आता पंचांनी केली आहे. त्याच कारणास्तव मॅनेजमेंट कमिटीला आता थर्ड अंपायरच्या भूमिकेत नियुक्त व्हावं लागेल. मंदार राणे सर आय थिंक आपल्या सोबत असलेले सिरीज या सर. बाकी खेळाडू कक्ष फक्त 9 खेळाडूच आणि डगआउट मध्ये बाकी कोणी नका. लक्ष द्या. समालोचन कक्षासाठी देखील ती सूचना आहे. फक्त 2 12वे प्रतिनिधीच हवेत. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRA बेस्ट ऑफ बाईट साठी चॅलेंज त्यांनी केलेलं आहे. ऑनफिल्ड अंपायरला स्कोरलेग अंपायरला रेफरलची मागणी त्यांनी केली आहे आणि सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत मंदार राणे सर आपल्या समेत जॉईंट झालेले आहेत. निर्णय अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन थोडा टफ आहे. त्याच कारणासह अधिकचा वेळ घेतला जातो. या स्पर्धेबद्दल कमलाकरजी घरत यांची प्रतिक्रिया आपल्या आयोजन समितीपर्यंत पोहोचलेली आहे. स्पर्धा ही बघून खरं तर त्यांनी आमच्या आयोजन समितीची प्रशंसा केलेली आहे. भविष्यात आंबेगावकर चषकाचा एक वेगळा थाट एक वेगळा तामजाम आणि त्यासाठी सर्व कार्य सहकार्य ते देण्यासाठी सज्ज आहेत. पूर्णपणे ते आमच्या आयोजन समितीच्या पाठीशी आहेत. याबद्दल कमलाकरजी घरत यांचे विशेष आभार आमच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत. फेअर बॉल आहे सिरीज. बॉल डीप होत होता. त्याच कारणासह पंचांनी तो निर्णय आता घेतलेला आहे. अंतिम चेंडूवरती 6 धाब्यातील 6 धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचेल ती 42. 42. डिसिजन थोडा क्रुशल होता. सरते शेवटी टेक्निकल टीमचा सपोर्ट आला. थर्ड अंपायरची चर्चा झाली आणि त्यानंतर ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय जो काय देण्यात आला होता
त्या निर्णयाला पंचांची मान्यता आलेली आपण पाहिलेली आहे. संजय गोलंदाजी करता, पहिला बॉल हार्ड लेंथ वरून टेक ऑफ घेतोय संजय घागस सरत गोलंदाजीसाठी. एक्सपिरियन्स कंटेंडर महत्वाच्या निर्णायक तिसरा षटकाची सुरुवात ज्यांच्या वतीनं डॉट बॉल न झालेले धावसंख्या स्थिर 42 धावा दाखल करते. 4 चेंडूत 12चं योगदान मयूर शेळके, 9 चेंडूत 29चं योगदान विशाल शिंगोळे. बॅकफुटर आले, पॉज घेतला, पॉज आणि एक्झिक्यूट ऑन साइडला स्कोरलेच्या दिशेने आता आक्रमण मयूर शेळकेच्या बॅटमधून येतोय. हा दमदार फटका, दर्जेदार फटका, षटकार. संख्या पुन्हा एकदा पोहोचले होते 48-48. आज अंतिम षटकात प्रत्येक सामना हाय स्कोरिंग होतो, ही देखील विशेष बाब. शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला उपस्थितीत मिळालेली फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली होती 49. आतापर्यंत 49 धावा. रमेशजी शेंगोले, डीजे नाना यांचं शुभागमन झालेलं आहे. नानांना विनंती आहे, या आपण व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत. फुलटॉस समोरच्या दिशेने पंच केलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उपस्थित आहेत. एका हातानं झेल पकडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा, सरते शेवटी तो फसला आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 53-53. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली भागीदारी उभारली होती आणि या सामन्यात देखील चांगली फलंदाजी दोन्ही सलामी वीरांची. एक सिंगल धाव विशाल शिंगोलेला मिळेल. धावसंख्या सिंगलला पोहोचली होती जय बजरंग बडोलेची 54. आतापर्यंत 54 धावा. चंद्रकांतजी भोईर आंबेगाव यांची उपस्थिती लाभली आहे, आपले सहर्ष स्वागत. यानंतर होणारा ग्रुप ई मधील अंतिम सामना मानवली आणि त्यांच्या विरोधात पुणे. दोन्ही संघाचे संघ कर्णधार आपण आपला ड्रेसकोड कलेक्ट करा. इनसाइड आउट कव्हर्स मध्ये खेळतात, कॉपी बुक स्टाईलला इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना बॉल फिनिश होतोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. देखना फटका, नजाकत भरा फटका, बेमिसाल टायमिंग, 4 धावा. षटक 3 संपलेले, 58 धावा दाखल करते. 11 चेंडू 34 विशाल शिंगोले, 7 चेंडू 23 आपण बघत आहोत मयूर शेळके. आणि पहिल्या विकेटसाठी 58 धाब्याची भागीदारी या दोन्ही फलंदाजांनी आता निर्माण केली आहे, रचली आहे. मागच्या सामन्यात 53 धावा पहिल्या विकेटसाठी उभारल्या होत्या, मात्र तो विक्रम मोडीत काढला. जगदीश हिंदुराव सरपंच नाबे आणि त्यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या निमित्तानं चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करत आहोत. जगदीश हिंदुराव कार्यसम्राट, कार्यतत्पर सरपंच ग्रामपंचायत नाभेचे आणि दादांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती सध्या संपन्न होतं. चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपल्या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं सौजन्य तर जानपाटलाचा पाडासाठी विश्वास गोडविंदे यांच्या वतीने टी शर्ट सौजन्य, त्या सौजन्य दात्यांचा आभार आमच्या आयोजन समितीच्या वतीनं. षटक 3 संपले, व्यासपीठावरती मान्यवरांची लगबग सध्या आपण बघत आहोत. 3 षटकांच्या 58 धावा दाखल करते, 58 ऑन बोर्ड विदाउट लॉस. मागचा सामना 90 धावा चेस झाल्या होत्या, त्याच कारणासह कुठली धावसंख्या क्रिकेटमध्ये कधीच तुम्हाला सुरक्षिततेची गॅरंटी देत नाही, विजयाची गॅरंटी देत नाही. 3 षटकात मात्र 58 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या विकेटसाठी जी रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप होती
या अगोदरच्या सामन्यात अनुश्री लिव्हर भुवन कडून ती देखील आता ब्रेक करण्यात आलेली आहे. विशाल आणि त्यांच्या समेत मयूर या दोन्ही फलंदाजांकडून चौथं षटक सुरू होतं. वैभव गोलंदाजी करता स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ. बरोबर 11:53 पहिला बॉल पडला होता. 15 मिनिटांचा एक्झॅक्ट टाइम तुम्ही 3 षटकांसाठी घेतलेला आहे. यानंतर होणारा सामना ड्रेस कोड कलेक्ट करा. दोन्ही टीमला पूर्वरच सूचना आम्ही ऑलरेडी दिलेलीच आहे. सत्र संपेल तदनंतर आपली टॉससाठी उपस्थिती अपेक्षित. पहिला बॉल ऑन साइडला आडव्या बाटना आक्रमण केलंय विशाल शिंगोलेचा. हा विशाल काय षटकार. बारा चेंडू 40 धाब्याची विस्फोटक वादली संस्मरणे केली विशाल शिंगोलेची. ऑलरेडी स्पर्धेने 3 अर्धशतकं पाहिलेली आहेत. पहिलं वैयक्तिक अर्धशतक वैभव भोईर मॅन फ्रॉम बांदिवली 18 चेंडू 50. तदनंतर निर्णायक दुसरं अर्धशतक या अगोदरच्या सामन्यात अक्षय गायकवाड कडून 17 चेंडू 50. दरम्यानचा कालावधी डॉट बॉल. धावा संख्या स्थिर 64. जर विशालजी शिंगोले यांचं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण झालं तर त्यांचे बंधुराज अर्थातच अमोलजी शिंगोले यांच्या वतीनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. त्यांचे आपण वेलकम करूयात. 64 ऑन साइडला थांबून खेळण्याचा प्रयत्न. अगोदरचं टायमिंग नव्हतं मात्र गॅप मध्ये चेंडू सरतेशेवटी निघून जातोय. टप्पा घेतल्याबरोबर मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स वरती रोप येतो तो चौकार. स्पर्धेसाठी जगदीशजी इंदुराव सरपंच नावे यांच्या वतीने आर्थिक सौजन्य आमच्या आयोजन समितीला लाभलेलं आहे. त्यांचं विशेष आभार आमच्या एवन जोडीच्या वतीने आमच्या आंबेगावकर चषकाच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत. धावा 68. 17 चेंडू 50 धावा बनवल्या होत्या मागच्या डावात. अक्षय गायकवाडनं त्याला प्रत्युत्तर देताना सूरज विशेचा जबरदस्त प्रत्युत्तर आपण पाहिलं. ज्यांना 67 धावा बनवल्या 18 चेंडूत. तर पायच्या स्पर्धेतील वैयक्तिक चौथं अर्धशतक चौथी इंडिव्हिज्युअल 50 सेलिब्रेट करेल का विशाल शिंगोले. 6 धावेची आवश्यकता आणि तो प्रयत्न त्याचा चालू आहे. मात्र यावेळेस अवधाचा संपर्क झाला नाही. हा पंपूल एक सिंगल मिडविकेटला बॅकअप उपलब्ध झालेला आहे. धावसंख्या सिंगल 69. 14 चेंडू 45 विशाल शिंगोले. 7 चेंडू इंडिव्हिज्युअल 23. 23 धावेचं योगदान देत आहेत सलामीवीर मयूर शेळके. स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट. स्विच अँड स्वीट इट. थर्ड मॅन सीमारेषा फोडली. आणखीन एक कलात्मक फटका. स्विच इटचा जबरदस्त फटका मयूर शेळके यांच्या बॅट मधून. 4 धावा. चौकारानं धावसंख्या 73. 73. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन वरती फुल लेंथ होता. पोझिशन मध्ये आले बरोबर गोलंदाज वैभवच्या गतीचा वापर केला. सुशीटचा चौकार. धावसंख्या 73. बागफुडून आले लेट कट करण्याचा प्रयत्न. गली आणि थर्ड मॅनच्या मधून काढण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. सरदेशेवटी डॉट चेंडून निर्णायक चौथ्या षटकाची सांगता समारोप. 2 षटकांचा स्पेल वैभवचा आपण पाहिला. 34 धावा त्याच्या विरोधात आलेल्या आहेत. तर धावसंख्या 4 षटकांच्या अंती पोहोचली आहे. ती बॅटिंग करणाऱ्या जयबजरंग वडवलीची 73. 73 धावा स्कोर फॉरवर्ड. चार षटकांच्या अंती 73 धावा बनवल्या गेल्या. आज धावा आणि धावा फक्त तुम्हाला दिनेशभाई हिंदुराव क्रीडानगरीमध्ये होताना पाहायला मिळतात. कालचा दिवस थोडा धावांचा दुष्काळ होता मात्र आज धावांचा पाऊस. चौकार षटकारांची आतिषबाजी सातत्यानं आपण बघत आहोत. बागफुटराले कट केला. स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरं फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट. दिनेशभाई इंदुराव स्टँडच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
सांगितलं धावसंख्या 77, तर 15 चेंडूत विशाल शिंगोळे जाऊन पोहोचलेत 49 49 धाब्यावरती. पायचे सलगचं तिसरं षटक आजच्या या निर्णायक अंतिम दिवसातील आणि या स्पर्धेतील चौथं वैयक्तिक अर्धशतक साजरं केलं जाईल का, सेलिब्रेट केलं जाईल का? स्टील 1 रन रिक्वायर्ड. वैयक्तिक अर्धशतकासाठी एका धावेची आवश्यकता विशाल शिंगोळेला. बागफोंडवर थांबले, स्क्वेअर कट, नजाकत बारा फटका, पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. इट्स अ मिनिमम और मॅक्सिमम. तदनंतर विशाल शिंगोलेचं अनोखं सेलिब्रेशन. त्यांना या खेळपट्टीला वंदन केलं आणि त्याचं अर्धशतक या स्पर्धेमध्ये साकारण्याला स्वप्न झाले पूर्ण. वेल बॅट विशाल शिंगोले, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. यांच्या वतीने या अर्धशतकी खेळीसाठी 500चे कॅश प्राइज आलेले आहे. 16 चेंडू 53 धावा. विशाल शिंगोले अनस्टॉपेबल. थांबले, पॉज घेतला, हुक करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित चेंडूबारचा संपर्क झाला नाही. क्षेत्ररक्षक बॅकअप साठी पोहोचले, सीमारेषेच्या नजदीक. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, बॅकअप आलं, 2 धावा आणि या 2 धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली होती 83 धावा धावफलकावरती. ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका. विशाल शिंगोलेचा हाहाकार मैदानामध्ये सुरू आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. यूज इट, सिक्सर. धावसंख्या 89. इंडिव्हिज्युअल 18 चेंडू 61 धावेंचं योगदान विशाल शिंगोलेचं. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पायचं 93 धावेचं उच्चांक जनमान तोडलीचा आता मोडला जाईल का? फुलटॉस, बॅटची कडा, बॉल मागे लॉंग स्टॉपला येत आहेत. या निर्णायक महत्वपूर्ण डावाला कलाटणी देणाऱ्या, धावफलकाला गती देणाऱ्या लाभदायक 4 धावा. धावसंख्येच्या उच्चांकाची बरोबरी आता झालेली आहे आणि वैयक्तिक विक्रम देखील मोडला जाईल, काय पाहावं लागेल. बॅकफुट झाले, थर्ड मॅनच्या डोक्यावरून प्लेस केला, लेट कट, बॉल स्लाइस होतोय. थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. पहिला डाव संपला. पहिल्या डावात झंझावात. मागचा सामना हाय लाईट, तर हा सामना मात्र पुन्हा एकदा बनतोय टफ फाईट. 5 षटकं संपली, 97 बनवल्या जे बजरंग वडवलीने, तर 98 डाव्याचं टार्गेट सेट झालंय जानपाटलाचा पाडा क्रिकेट संघासमोर. चौथा सामना टॉस आपण कव्हर करत आहोत. पुणे आणि त्यांच्या विरोधात मानवली. दोन्ही संघ कर्णधार या टॉस करता लगेचच, अधिकचा वेळ घेऊ नका. विशाल शिंगोळे यांच्या संस्मरणीय वैयक्तिक अर्धशतकासाठी अमोलजी शिंगोळे त्यांचे बंधुराज यांच्या वतीनं 1111 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे कलेक्ट झालेला आहे. जसा सामना संपेल ते पारितोषिक विशाल शिंगोळे यांना आम्ही सुपूर्द करणार आहोत. त्याचबरोबर शरद कंटे मेजर यांच्या वतीने देखील 500चे कॅश प्राइज आहे, ते देखील सामना संपल्यानंतर आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पहिला डाव संपला, 97 बनवल्या. पहिल्या विकेटसाठी बागेदारीचा विक्रम मोडला. त्याचबरोबर वैयक्तिक खेळीचा देखील विक्रम मोडला. सांघिक धावसंख्येच्या टोटलचा देखील विक्रम मोडला. भरपूर सारे विक्रम सुनील सर आजच्या महाअंतिम दिवसात या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या कालावधीत सोमनाथजी विदे यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. सोमनाथजी विषय यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण खोऱ्यात वेलकम. विनंती आहे या व्यासपीठावरती आपलंही स्वागत. पहिला डाव संपला, 97 बनवल्या, 98चं टार्गेट. या अगोदरच्या सामन्यात अनुश्री लिहून बोलणं 89 बनवलं, तर 90 चेस केल्या होत्या अवघ्या 28 चेंडूत. सूरज विषय अँड कंपनी अर्थात झेनमान तोंडलेलं, तर या डावात 97 चेस होतील का?
की त्या डिफेंड होतील. ज्या पद्धतीनं विशाल आणि मयूरनं विशाल काय धावसंख्या पहिल्या डावामध्ये उभारली आहे त्याचा पाठलाग करत असताना विस्फोटक अंदाज आपल्याला पाहायला मिळेल का जानपाटलाचा पाडा क्रिकेट संघाचा. जाऊया दुसऱ्या डावाकडे, इन्व्हाइट करूया सुनील शेळके सरांना. खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर. जानपाटलाचा पाडा आणि त्यांच्या विरोधात आपण जय बजरंग वडवली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये बघत आहात, ज्याचा पहिला डाव संपला. जिकडे धावा बनलेले 97-98 धावांचं मॅसिव्ह टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल. या अगोदर 90चं टार्गेट मिळालं होतं. 2 चेंडू शेष ठेवत असताना सूरज विषेने तो कारनामा, तो विक्रम मैदानाच्या आतमध्ये केला होता. परंतु आता इथे पाहायचं आहे ह्या धावा पूर्ण केल्या जातील का. स्टार्टिंग एंडला बॅटर सुधीर, गोलंदाज अजिंक्य. अजिंक्यचा पहिला चेंडू यावेळेस इथे टॉप एज आणि स्वतः गोलंदाजाने यष्ट्यांच्या जवळ जात असताना हा झेल टिपला. याचबरोबर पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज बाद होत असलेला आपण बघतो. सुधीरला धीर दाखवता आला नाही, तो अधीर झाला आणि फलंदाज सुधीर बाद. बळजनक क्रिकेट आपल्याला दाखवलेलं आहे, कारण 89 धावा बनल्या गेल्या. तिथे 90 पार करताना, चेस डाऊन करताना खर तर त्या धावा बनवलेल्या आपण बघितल्या. त्याचबरोबर लगेचच त्यानंतरचा डाव प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग वडवली संघाने धावपळकर धावा जोडल्या. 97 आणि 98 धावांचं टार्गेट इथे चेस डाऊन करण्यासाठी ठेवलेलं आहे. मला असं वाटतं एक चेंडू जर आणखी शेष असता तर 100 पार करण्यामध्ये यश मिळालं असतं जय बजरंग वडवलीला. अजिंक्य जामगरेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण अनुभवत आहात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले सचिन. उजव्या बाहेर गेले. हा पामपूल अत्यंत चांगला फटका आहे. 2 टप्पे घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. हा फटका दर्जेदार चौकार. यावेळेस आपण बघतो चेंडू पडल्यानंतर खाली लायलाय, सरळ जाऊन पायांवर आदळलाय. अतिरिक्त थोडी घाई झाली इथे. गोलंदाजाची चांगलं कलेक्शन त्याला इथे देता आलं नव्हतं. अदरवाईज फलंदाज बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. एकदा विकेट मिळालेले.
या अगोदर जो उल्लेख आम्ही सूरज भिशेचा केला होता त्याच पद्धतीचा उल्लेख जानपटलाचा पाडा संघाच्या वतीने वैभवचा करू, कारण वैभवने ही चांगली वैभवशाली फलंदाजी गेली अनेक वर्षापासून आपल्याला दाखवलेली आहे. याचं वैभव इकडे कशा पद्धतीने फलंदाजी करतील. समोर ठेवलेला चेंडू फटका फसला आणि या सामन्यामध्ये विजयाचं समीकरण ज्या फलंदाजाच्या अवतीभोवती फिरत होतं तो फलंदाज धारातीर्थी पडलेला आपण बघितला. फलंदाज वैभव इथे बाद होत असलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसरा मोठा हादरा फलंदाजी करणाऱ्या जानपटला पाडाला. मध्ये नवीन फलंदाज दाखल झालेले आपण बघू शकू. शेखर येत आहेत क्रमांक 4 साठी. आता ही जबाबदारी फार मोठी बनलेली आहे या रंचेस मध्ये. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलेला आपण बघितला. सबमरीन डिलिव्हरी शूटर बॉल बाय बॉलर अजिंक्य जामगऱ्या अँड दिस इज द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर आफ्टर 1 ओव्हर स्कोर इज 5 विथ द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट while चेसिंग 98 रन्स. पहिलं षटक संपलं. धावपल धावा आहेत 5. 2 गडी बाद झालेले आपण बघितले. यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण इकडे संपन्न करत आहोत. जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात ओम साई ठुणे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडले जा. या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आता ज्यांचं आगमन झालं होतं या परिसरातील एक अत्यंत सुप्रसिद्ध उद्योजक जगदीशजी इंदुराव यांचा या स्पर्धेतून आता निर्गमन होत आहे. आपण आपला वेळ इथे खर्च केला, आपली उपस्थिती दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले आभार. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. मांडिवली संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. पुणे संघाचे संघनायक अविनाश मुरबाडे, लवकरात लवकर आपण या. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. मयूर की ज्याने चांगली फलंदाजी पहिल्या डावामध्ये केली होती, ते गोलंदाज म्हणून इथे पाचारित केले गेलेले आहेत. हा पाम पूल आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू इथे दिनेश भाई हिंदराव स्टँड मध्ये गेलेला आपण बघितला. हवाई मार्गे चेंडूचा प्रवास झाला म्हणजेच हा षटकार आला. मध्ये मोनोटोनोस क्रिकेट आपण बघितलं. थोडं निराशाजनक क्रिकेट पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्येचा निच्चांक आपण बघितला. 16 धावा बनवल्या होत्या कालच्या दिवसामध्ये मला असं वाटतं शिरवली या संघाने. आणि आज मात्र वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आज या क्रीडा नगरीमध्ये अर्थात दिनेशभाई उंदराव क्रीडा नगरीमध्ये आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्याची पारणं फिटतील या पद्धतीची फलंदाजी, आक्रमक फलंदाजी आपण पाहिलेली आहे. आणि आजच्या दिवसामध्ये धावसंख्येचा उच्चांक इथे प्रस्थापित केला गेलेला आहे. मला असं वाटतं मागच्या सामन्यामध्ये असं वाटत होतं की 89 हा सांघिक धावसंख्येचा उच्चांक असेल, परंतु त्याला बगल लगेचच दुसऱ्या इनिंग मध्ये मिळाली, म्हणजे नवीन सामन्याच्या पहिल्या डावामध्ये मिळाली, जिकडे 97 धावा बनवल्या जय बजरंग वडवलीने. 98 धावांचं लक्ष समोर प्रस्थापित केलेलं आहे जानपटला पाडाच्या. आतापर्यंत 3 फलंदाज इथे जानपटलाचा पाडा संघाचे बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. वैभवाने सुधीर बाद झाले, त्यानंतर शेखरने एक षटकार जरूर दाखवला परंतु ते सुद्धा बाद झालेले आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट यावेळेस हा फटका आपण बघितला. ऑन द राईस खेळले होते, करुण ड्राईव्हचा फटका होता. डिसिबिंग बाय दी इयर या पद्धतीची खरं तर एक कन्सेप्ट आहे क्रिकेटमध्ये की जिकडे गोलंदाज कमी गतीने हवाई मार्गे चेंडू फेकत असतो, लूप होणारे, आणि फ्लाइट देत असताना फलंदाजाला आमंत्रित करत असतो मोठ्या फटक्यासाठी. त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजासाठी ओपन इन्व्हिटेशन होतं. फलंदाजाला ड्राईव्ह करण्याचा मोह आवरता आला नाही, इथे टिपला गेलेला आहे. आणखी एक जेल आणि याचबरोबर फलंदाज स्वप्नील याचा संपला खेळ. चौथा हादरा जानपटला पाडाला.
मला असं वाटतं ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे आता जान पाटलाचा पाडा संघातील सगळ्या संघ सहकार्यांना संधी मिळेल. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक संघ सर्वबाद झालेला आपण बघितला होता. बॅकफुटला गेले, आपल्या अनुभवाचा चांगला वापर केलेला आहे इथे फलंदाज वसंतने. पाहता पाहता चेंडूने सीमारेषा इथे भेदलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आपली मॅच्युरिटी सिद्ध केलेली आहे बॅटर वसंतने. त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. यानंतरचा सामना आपण ठुणे आणि त्यांच्या विरोधात मानिवली या दोन संघांदरम्यान बघणार आहोत. महाराष्ट्र पोलीस शरदजी कंटे साहेब, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते इथेही नाणेफेक संपन्न करा. मानिवली संघाने यानंतरच्या सामन्यासाठीची नाणेफेक जिंकलेली आहे. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असलेलं आपण बघू शकू. राहुलच्या वतीने या षटकाला इथे सुरुवात दिली जाईल. समालोचन कक्षाच्या वतीने इथे गोलंदाजी करताना राहुल याला आपण बघितलेलं आहे. अत्यंत चांगली ही स्पर्धा पुढे सरकत असलेली आजचा या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य रामजी पष्टे यांच्या वतीने मिळालेलं आहे, की जे गावळीचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्याचबरोबर समाजसेवक सुद्धा आहेत. प्रचंड चांगले खवय्ये सुद्धा आहेत ते. सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडला बॅटर. यावेळेस काय झाले, आउटसाइड एज लागली, मागच्या बाजूने विशालने टिपलेला आहे जेल. याचबरोबर आणखी एक फलंदाज इथे बाद होत असलेला आपण बघू शकू. 98 धावांचं मोठं टार्गेट चेस डाऊन करायचंय. अति आक्रमक बनण्याचा प्रयत्न फलंदाज वारंवार करतायत. क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते सचिन आणि आतापर्यंत जान पाटलाचा पाडा या संघाला लागलेला हा 5वा हादरा. पाटलांचा वाडा काय बंद होत नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. उजबेष्टीच्या फार बाहेरून जाणारा हा चेंडू आपण बघितला. ट्रिम लाईन अर्थात गाईड लाईनच्या पलीकडून चेंडू निघत होता आणि त्याचमुळे पंचांनी ते हेरला. हा चेंडू वाईड. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले 21 अर्थात 21 वर. 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत जान पाटलाचा पाडा या संघाने. पूल करण्याचा प्रयत्न, पॉसिबल पूल, फटका बसला. क्षेत्ररक्षक प्रतीक उपस्थित आहेत. टिपला गेलेला आहे जेल आणि याचमुळे आणखी एक फलंदाजाला खेळपट्टी सोडावी लागेल. तंबू मध्ये परतत असताना फलंदाज विशाल याला आपण बघूया. जान पाटलाच्या पाडा संघाच्या समोरच्या अडचणी अनंत पटीने वाढल्या. हा 6वा हादरा. पॅड मध्ये ठेवलेला चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह स्ट्रेट टू द फिल्डर. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय दॅट फिल्डर. यस, वन मोर विकेट गोज डाऊन. बॅटर भावेश डिपार्ट्स.
कालच्या दिवसामध्ये कानोल ब संघ अर्थात बंटी भोईर म्हणजेच आकाश यांचा संघ सर्वबाद झालेला आपण बघितला होता आणि तशीच परिस्थिती काहीशी इथे जाण पाटलाचा पाडा संघाच्या समोर उद्भवलेली आहे. परंतु आता दोन्हीही हे अनुभवी फलंदाज आहेत. संजय घागर सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. संजय आणि वसंत ही जोडी उपस्थित आहे. आता इथे सामना जिंकण्याचा तर प्रश्न बाजूलाच राहिला, परंतु हा डाव सावरावा लागेल. ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळलं जातं, मला असं वाटतं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असणाऱ्या कसोटीने आता रंग बदललेला आहे. भारतीय संघाची थोडी सरशी होत चाललेली आहे. जसप्रीत बुमराची चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. लेटेस्ट अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवा कोणीतरी. बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका फलंदाज संजय यांचा आपण बघतो. तीनशे 27 धावांची लीड ऑस्ट्रेलियाला मिळालेली आहे. मला असं वाटतं 173 वर 9वा गडी बाद झाला होता. तिथून पुढे मग लायन आणि बोलंड यस यांनी चांगली पार्टनरशिप केली. लवकरात लवकर आपण आउट व्हा. रक्षात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. आता हा सामना खरं तर नामुष्की वाचवण्यासाठी खेळला जातोय, कारण सर्व बाद होऊ न देणं हेच आता अद्याप कर्तव्य बनलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या फलंदाजांसाठी. संजय आणि त्याच्या साथीने वसंत हे दोन फलंदाज आपण बघतो. मुख्य व्यासपीठावर सोमनाथजी विदे यांची अगोदर आपल्याला उपस्थिती मिळाली होती, परंतु आत्ताच ज्यांचं आगमन झालेले ते काचकोलीचे उद्योजक संतोषजी भालेराव साहेब. आपलं सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठाची संलग्न व्हा. किती षटकं झाली? 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावपलकर, उर्वरित 12 चेंडू आणि 76 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण सगळेजण बघत आहात. नवीन गोलंदाज स्वप्नील आल्या आल्या फलंदाजाला इथे खर तर खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे. वसंत हे शांत वाटत होते, परंतु पुन्हा एकदा त्यांची शांतता इथे भंग करण्याचं काम गोलंदाज स्वप्नीलने केलं. पहिल्या चेंडूवर स्वप्नीलला सुयश. आतापर्यंतचा जान पाटलाचा पाडा या संघाला लागलेला 8वा हादरा. सर्वांना समान संधी या न्यायाप्रमाणे जान पाटलाचा पाडा खेळतोय. क्रमांक 10चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. फुल टॉस, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि इथे ही धाव आता पूर्ण होत असलेली आपण बघत आहात. फलंदाज फटका खेळल्यानंतर तिथेच थांबले होते. खरं तर ही परिस्थिती आहे. क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य असतो. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 10 धावा 11 धावा अशा असत्या तर जीव मुठीत धरून फलंदाज धावले असते. फटका चांगला आहे संजय घागस सरांचा. क्षेत्ररक्षक इथे उपस्थित आहेत. त्याने टिपला जेल. 1 मोर गोस डाऊन. संजय घागस डिपार्ट्स. बाद होण्याची टांगती तलवार इथे जानपाटलाचा पाडा संघावर असतानाच आणखी एक फलंदाजाने खेळपट्टी सोडलेली आहे. त्याचमुळे आता सर्वात शेवटचा फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेला आपण बघतो, ज्याचं नाव आहे सुयश. नाव तर फार सुंदर आहे. कैलासजी रांजणे साहेब आंबेगावचे समाजसेवक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. यानंतरचा सामना आणखी एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल, जिकडे अभि मुरबाडे यांचा युनिट अर्थात ओमसाई ठुने हे मानिवली संघाबरोबर खेळताना आपण बघू शकू. कडव बंधू आहेत मानिवलीमध्ये जे चांगलं क्रिकेट खेळतायत. निलेश विशेषत्वाने कर्णधार आहेत मानिवलीचे. त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा प्रत्येकाला असेल. ओमसाई ठुनेची जर्सी अत्यंत चांगली बनलेली आहे.
वाईट ट्रॅक आहे आणि त्यावर चांगली रंगसंगती इथे मिळालेली आहे. असं वाटतं की पूर्ण जर्सी कदाचित इथे बनवायला दिली असावी या स्पर्धेच्या निमित्ताने अभि मुरबाडे आणि टीमने. महाविकास आघाडी नावाची एक मोठी स्पर्धा त्यांच्या वतीने आता 8 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत आयोजित केली जाते. गेल्या वर्षीचं पर्व महाविकास आघाडीचं फार चर्चेत राहिलेलं होतं. अत्यंत दर्जेदार स्पर्धेचं आयोजन महाविकास आघाडीच्या वतीने अभि मुरबाडे, बंटी वडवले आणि सगळ्या टीमने केलं होतं. त्यामुळे ती स्पर्धा ही तुमच्या सगळ्यांच्या पसंतीस उतरेल यामध्ये तीन मात्र शंका नाही. आकाशचं शेवटचं षटक आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न तर फलंदाजाने केला होता. हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे महेश लोखंडे सरांच्या वतीने. या स्पर्धेमध्ये चांगली पंचगिरी आपण बघितली. सुरुवातीचे 2 दिवस प्रसाद सहस्रबुद्धे सर, रमाकांत सर पहिल्या दिवसापासून उपस्थित आहेत. मध्यंतरी 2 दिवस महेश लोखंडे सर आणि आजच्या दिवसामध्ये मंदार राणे सर यांची उपस्थिती मिळालेली आहे. मंदार राणे सरांबरोबर मी नेहमी त्यांच्याविषयी म्हणत असतो, एक अत्यंत शांत वृत्तीचा हा खेळाडू आहे. त्याचबरोबर IT इंजिनियर आहेत. पॅकेज अत्यंत चांगलं आहे, परंतु क्रिकेटवर नितांत श्रद्धा आहे. चांगले क्रिकेटचे खेळाडू आहेत. त्यामुळे मग जेव्हा जेव्हा संधी मिळते, जेव्हा इन द सेन्स शनिवार आणि रविवार त्यांच्याकडे वेळ असतो आणि तो वेळ मग मैदानामध्ये व्यतीत करण्याचा त्यांचा निर्धार असतो आणि त्या पद्धतीने जिथे जिथे इन्व्हिटेशन मिळेल तिकडे तिकडे ते जात असतात. हा चौकार आहे. चांगलं गीत आहे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघावर जे चित्रित केलं गेलेलं आहे. ब्राईट ब्रदर्स आंबेगावचे सर्व संघ सहकारी, ज्यामध्ये फलंदाज कोण आहेत, गोलंदाज कोण आहेत, त्यांचा रोल काय आहे, या संघाचे पाठीराखे कोण आहेत, या सगळ्यांचं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. शेवटच्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतो, त्यामुळे त्याच्याकडून अधिकच्या चांगल्या फलंदाजीची अपेक्षा कोणालाच नसेल. परंतु अलीकडचं क्रिकेट बदललेलं आहे. ग्रामीण क्रिकेट आता आपण बघतो की जिकडे फलंदाजी ही तळागाळापर्यंत असते, म्हणजे क्रमांक 9व्या 10व्या क्रमांकावर येत असताना सुद्धा फलंदाज चांगले खेळलेले आपण अनेकदा जरूर पाहिले असतील. परंतु या सामन्यामध्ये तुर्तास तसं काही घडलं नाही. हा सामना इथे संपलाय. सामना जिंकलेला आहे एकतर्फी इथे जय बजरंग वडवली या संघाने, ज्याने प्रथम फलंदाजी केली आणि या स्पर्धेतील सांघिक धावसंख्येचा उच्चांक गाठत असताना या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक, आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक विशाल शिंगोळेच्या बॅटमधून 18 चेंडूंचा सामना करत असताना 69 धावा त्याने धावपलकर जोडल्या आणि 98 धावांचं लक्ष इथे डोईजड बनलं. जानपाटलाचा पाडा या संघासाठी, जानपाटलाचा पाडा संघाला या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागलेला आहे.